अर्चना रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बटाट्याचा पराठा करणार आहे। बघ किती छान झाला आहे, किती मस्त टम फुगलेला आहे। आपण आता एकदम सोप्या पद्धतीनं बटाटा पराठा करणार आहे। सकाळी आपल्या कामाची घाई राहते, पोरांचे डबे असतात, पोरांच्या डब्यासाठी पण उत्तम पर्याय हे बटाट्याचा पराठा। बघ किती खरपूस छान झालेला आहे। आता आपण रेसिपीला सुरुवात करू। एक मिक्सरचं भांडं घ्यायचं। मिक्सरच्या भांड्यामध्ये उकडलेले 3 बटाटे असे हाताने मॅश करून टाकायचे। मग असे हाताने मॅश करून बटाटे टाकायचे। त्यामध्ये आता आपण टाकणार कोथिंबीर असं थोडं दाण्यासोबत घ्यायचे, थोड्या काड्या घ्यायच्या कोथिंबीरच्या। 1 पिंच हिंग घ्यायचा, लिंबूचा रस 1 चमचा। माझ्याकडे आमचूर पावडर आहे म्हणून लिंबू रस टाकलाय मी। 3 हिरवी मिरच्या घेतलेल्या आहेत। आता आपण 1 इंच अद्रक, चवीनुसार मीठ आणि 1 छोटा चमचा जिरे हे आपण सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून थोडंसं पाणी टाकायचं। 2-3 चमचे, जास्त पाणी नाही टाकायचं। आपण चटणी कसं वाटतं तसं वाटायचं ते। मग आता आपण थोडंसं पाणी टाकून मिक्सरच्या भांड्यामधून फिरून घेऊ। असं फिरवायचं, एकदम बारीक करायचं आणि पाणी जास्त टाकायचं नाही। हे 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। 1 चमचा तेल टाकायचं आपण त्यामध्ये। तेल टाकल्यामुळे असं चांगलं मऊ होतं आपला पराठा। हे आपण सगळं हे वाटून घेतलेलं आपण सगळं पिठामध्ये टाकायचं आणि असं चांगलं पिठाला असं मळून घ्यायचं। कारण आपण मीठ तर मगाशी टाकलं होतं ह्याच्यामध्ये वाटण करतानाच, त्यामुळे मीठ घालायची गरज नाही आता। बघा आता पाण्याची गरज लागली तर टाकायचं, नाहीतर पाणी टाकायची गरज लागतच नाही। 1 चमचा तेल असं वरून लावून घ्यायचं आपण। आणि आता आपण पीठ नाही का थोडं 5 ते 10 मिनटं आपण असं मुरायला ठेवायचं। मग आपलं 5 ते 10 मिनटानंतर चांगलं मस्त पीठ झालेलं आहे तयार। आता आपण असं बारीकच गोळा घ्यायचा, जास्त मोठा गोळा घ्यायचा नाही, कारण पराठे असे मोठे नाहीत करत आपण, बारीकच करतात पराठे। तर त्याला तेल लावायचं आणि तेल लावून बघा असं चौकून असं थोडं कडकड असं दुमडून घ्यायच्या आणि असं मध्ये करायचं सगळं ते दुमडलेलं। आणि बघा असं हातावर थोडंसं गोल करायचं आणि मग आपण लगेच लाटायला घेणार। थोडंसं पीठ लावून घ्यायचं, सुकं पीठ पण जास्त लावायचं नाही पराठ्याला। मग असं चांगलं लाटून घ्यायचं, जास्त लय पातळ लाटायचं नाही। आपली चपाती कशी असते पातळ तशी नाही लाटायचं, थोडं चपातीपेक्षा थोडं जाडच ठेवायचं। आणि तव्याला तेल लावून मग आपला पराठा तव्यावर टाकून घेऊ। आता हे चांगला पराठा शेकायचा आहे। बघा आता आपला पराठा किती मस्त झालेला आहे आणि छान मस्त फुगलेला पण आहे। आणि हे असे पराठे केले की फुटायची भीती राहत नाही, काही नाही। कारण दुसरे पराठे असले की त्यात आपण फुटायची भीती राहते। बघा असे लाल चांगले पराठे आपण शेकून घेणार आहेत आणि खायला तर खूप छान लागतं। तर लोणचं सोबत लय भारी लागतात खायला। हे माझी पराठ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।